आणि 1 महिन्यानंतर तुमची आचारसंहिता चालू होणार आहे। याचाच अर्थ काय? या शेतकऱ्यांना फक्त आशा दिली जाते, आपले पैसे पडणार आहे, आपण अपात्रचे पात्र झालेलो आहे, परंतु असं काही चित्र समोर आजपर्यंत दिसत नाही आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की या तालुक्याचे आमदार गिरीश महाजन हे मागच्या वेळेस जलसंपदा मंत्री होते। जलसंपदा मंत्री असून सुद्धा जामनेर तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मदत मिळालेली नाही। 2019 या काळात ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्या सरकारच्या काळामध्ये 25% रक्कम आदरणीय जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना त्यांनी अलॉट केली होती। आज धरणग्रस्तांची जर आपण आकडेवारी जर बघितली तर त्याचं व्याज एवढं झालं आहे की त्यावर दुसरं वाघूर धरण पुन्हा नव्याने बांधता येईल, एवढी मोठी आकडेवारी आहे। त्यावेळेला गिरीश महाजन साहेबांना जर लक्षात नसेल तर त्यांनी आपल्या शेतकऱ्यांसमोर एक शब्द दिला होता की आपलं सरकार येऊ द्या, आपण तुमच्या सर्व धरणग्रस्तांचे पैसे लगेच मंजूर करू। महाविकास आघाडीचं सरकार यांनी 25% रक्कम दिल्यानंतर सरकार पडलं, त्यानंतर गिरीश भाऊ पुन्हा मंत्री झाले, ग्रामविकास मंत्री म्हणून आले, परंतु अद्यापपर्यंत कार्यकाळ संपेपर्यंत धरणग्रस्त शेतकऱ्यांना 1 रुपयाची मदत या ठिकाणी मिळालेली नाही। दुसरा महत्त्वाचा विषय, गावखेड्यावर जर बघितलं आपण तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जलजीवन मिशनच्या योजना या अपूर्ण स्वरूपात दिसत आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये पाण्याच्या टाक्या चोरीला गेलेल्या दिसत आहे। अशा असंख्य समस्या या ठिकाणी जामनेर तालुक्यामध्ये आहेत। गिरीश भाऊंनी चला हवाई युद्धाच्या कार्यक्रमामध्ये खूप मोठे फटाके फोडले होते। त्यात त्यांनी सांगितलं होते की जामनेरच्या पोरांना जर्मनीला पाठवू, रोजगार उत्पन्न करून देऊ आणि त्यांना जर्मन लँग्वेज शिकवण्याची या ठिकाणी मोफत व्यवस्था करून देऊ। गिरीश महाजनांनी या ठिकाणी दाखवलं की किती पोरांना त्यांनी जर्मन लँग्वेज शिकवली आणि किती मुलांना तिथं जर्मनीला पाठवलं। तुम्ही जर्मनीला रोजगार उपलब्ध करून देण्यापेक्षा जामनेर तालुक्याला रोजगार उपलब्ध करून देण्याची या ठिकाणी गरज आहे। तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की जामनेर तालुक्यामध्ये हा पूर्ण तालुका जो आहे शेतीवर आधारित तालुका आहे आणि शेतीवर आधारित एकही उद्योग या ठिकाणी नाही। जामनेरच्या MIDCच्या संदर्भात आमचे सन्मित्र राहुल भाऊ यांनी मुद्दा उचलला। या जामनेरचा टेक्स्टाईल पार्क हा अमरावतीला पळवून गेलेला आहे, याची सुद्धा कल्पना जामनेर तालुक्यातील जनतेला नाही। याची आपण दखल घ्यावी की जामनेरचा टेक्स्टाईल पार्क हा अमरावतीला निघून गेलेला आहे। आपल्याजवळ फक्त जमिनी शिल्लक आहे, याच्या व्यतिरिक्त कुठलाही हे नाही। मग जामनेर तालुक्यातील शेतकरी जे आहे त्यांचा जो केळी असतो, कापूस असतो, मका असतो, पहूर भागामध्ये गेले तर आपला सर्व माळी समुदाय जो तो भाजीपाला विकतो, परंतु जामनेरच्या मार्केट कमिटीमध्ये कुठेही या शेतमालाचा लिलाव होत नाही। पर्यायाने फक्त व्यापाऱ्यांचाच या ठिकाणी तुंबड्या भरण्याचं काम होतं आहे। आणि दुसरं, मार्केट कमिटीमध्ये ज्या पावत्या फाडल्या जात आहेत आडत्यांच्या, याचं कमिशन कुणाच्या घरात जातं आहे? आज जामनेर मार्केट कमिटीचे हमाल कॅटेगरीतून निवडून आलेले लोक 4 व्हीलर घेऊन फिरायला लागले, हा देशातला मोठा चमत्कार म्हणावा लागेल। खरा विकास जामनेरच्या मार्केट कमिटीमध्ये दिसतो, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। माझी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील जनतेला नम्र विनंती आहे, मुळीच असं समजू नका की आता इथे माणूस कोण आहे, कोण समोर उमेदवार कोण आहे। आपल्याला भ्रष्टाचारी आणि चाटा मारणारा, थापा मारणारा उमेदवार नको आहे। तर आपल्याला तुमच्या आमदाराचं काम असतं की मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो त्या मतदारसंघातील जनतेची आर्थिक परिस्थिती कशी सुधारू याच्यासाठी प्रयत्न करणे हे आमदाराचं काम असतं। आतापर्यंत आमदार महोदयांनी आमदार म्हणून निवडून मंत्री म्हणून आल्यानंतर सुद्धा या सर्व योजनांचा वापर फक्त ठेकेदार, राहुल भाऊंच्या भाषेत सांगायचं झालं तर चोरांची घरं भरण्यासाठी आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी झालेला आहे। आम्ही तुम्हाला शब्द देतो, महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार जो असेल तो उमेदवार तुम्हाला निश्चितच प्रत्येक शासनाची योजना रुपयाही तुमच्याकडून न घेता तुमच्या घरापर्यंत योजना पोहोचवेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती या तालुक्यातील जनतेची मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहील। सर्वात महत्त्वाचा अजून एक मुद्दा, तालुक्यात सर्रास भांडे वाटले जात आहे आणि पेट्या वाटल्या जात आहे। या पेट्या वाटल्या जात असताना जामनेर तालुक्यामध्ये कामगार विभागाचं एकही खातं, एकही ऑफिस या ठिकाणी नाही आहे। हे ऑफिस नसल्यामुळे काय होतं आहे, त्या ठिकाणी 150 रुपयामध्ये त्या मजुराचं काम होतं आहे, त्याला 1200 रुपये पेड करावे लागतात। हे 1200 रुपये नेमकं कोण घेतं आहे, यातला वाटा कुणाकुणाकडे जातो आहे, हे संशोधनाचा विषय आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, भाऊंना विनंती आहे, जामनेर शहराचा तुम्ही दिसण्यासाठी म्हणून विकास करताय, सुशोभित करण्यासाठी, दिसायला महत्त्व नाही, इथं पोटाचा प्रश्न खूप गंभीर आहे। आता इलेक्शन 1 महिन्यावर आहे म्हणून शिवसृष्टीचं 7 सप्टेंबरला अजून ज्या ठिकाणी बखळ जमीन आहे त्याचं 7 सप्टेंबरला उद्घाटन ठरलेलं आहे। ही मोठी गोष्ट आहे। 7 दिवसामध्ये एवढी मोठी शिवसृष्टी तुम्ही उभारणार आहे, खरोखर ती टिकाऊ राहील का?
खरोखर आज जर राम मंदिराची घाई केली बनवताना त्या राम मंदिर पहिल्याच पावसाळ्यामध्ये गळायला लागलं, तर ही शिवसृष्टी जी एका महिन्यात उभी राहणार आहे ती खरोखर टिकेल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जामनेर तालुक्याच्या जनतेने या दिखावाबाजीला बळी पडू नये. येणारा काळ हा विधानसभेचा आहे. आपल्याला सर्वांना जागृत राहायचं आहे. गिरीश भाऊ फक्त दिसायला चांगले, आपल्याला दिसायला चांगले नको आहे. आपल्याला आपले कामं चांगले होण्यासाठीचा माणूस निवडून द्यायचा आहे. याची खबरदारी आपण घ्यावी. भूलथापांना बळी पडू नये एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आणि तमाम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी समर्थन देण्यासाठी जे सर्व शेतकरी आले त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पत्रकार बंधूंचे ज्यांनी आमचा आवाज तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम करत आहे त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.